स्वागत केलं जातं ते आपण या ठिकाणी पाहतोय। तर लालबागचा राजा ज्या ज्या मार्गावरून जाईल त्या त्या ठिकाणी बाप्पाचं असं स्वागत केलं जाणार आहे। लालबागच्या राजाची ही शाही मिरवणूक या ठिकाणी निघाली आहे, मात्र बाप्पा अजूनही आपल्या मंडपातनं निघाला नाही। लालबागच्या राजाच्या या द्वारापासून ज्यावेळेला मुंबईचा राजा मार्गस्थ होईल आणि त्यानंतरच लालबागचा राजा या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे। चिंचपोकळीचा पूल, भायखळा, नागपाडा चौक, गोलदेव, ऑपेरा हाऊस ब्रिज आणि गिरगाव चौपाटी असा हा मार्ग असणार आहे। या संपूर्ण मार्गामध्ये बाप्पाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं जाणार आहे। बाप्पाचं आगमन ज्या जल्लोषामध्ये होतं 10 दिवस त्याचा पाहुणचार केला जातो आणि निरोपाची वेळ येते त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात। तर लालबागच्या राजाचं हे रूपडं आपण या ठिकाणी पाहतोय। याच रूपामधली मूर्ती दरवर्षी असली तरी दरवर्षी बाप्पाचं जाऊन दर्शन घ्यावं अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, मात्र प्रत्येकालाच बाप्पाच्या दर्शनासाठी जाता येतं असं नाही। मात्र TV9च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही संपूर्ण लालबागच्या राजाची शाही मिरवणूक दाखवणार आहोत। श्रॉफ बिल्डिंगच्या समोरचे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर इथे प्रत्येक बाप्पा आल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाणार आहे, पुष्पवृष्टी केली जाणार आहे। मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर आज आपल्याला हेच दृश्य पाहायला मिळेल। प्रत्येक जण एका वेगळ्या श्रद्धेनं या ठिकाणी आलेला असतो। प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली असते, त्याची पूजा देखील केली जाते। इतर विविध मंदिर आहेत, इतर विविध मंडळ आहेत, मात्र तरी सुद्धा लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक या ठिकाणी तासनतास ताटकळत असतात। इतकं असं अनोखं असं रूप या लालबागच्या राजाचं। लालबागच्या राजाचा आशीर्वाद देणारा हात आपल्यावर कायम राहो यासाठी म्हणून लाखोंची गर्दी या ठिकाणी आज झालेली असते। तर लालबागचा राजा प्रवेशद्वारापर्यंत आता आलेला आहे आणि पुढे आता मार्गस्थ होतोय। त्या सगळ्या दृश्यांची वर्णन करायची खरं तर काही गरजच नाही, इतकी ही सगळी दृश्य अगदी बोलकी आहे। त्यानंतर राजाला निरोप देताना आता नेमकं इथे काय घडतं ते तुम्ही स्वतः या स्क्रीनवरच पहा। तर लालबागचा राजा आता प्रवेशद्वारापर्यंत आलेला आहे। तर ती ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आणि मुंबईचा राजा या ठिकाणाहून मार्गस्थ होतोय आणि त्यानंतर लालबागचा राजा मंडपातनं बाहेर पडतानाची ही दृश्य। तर ही दृश्य आहेत श्रॉफ बिल्डिंग परिसरातली आणि यावेळेला राफेलमधून इथून बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते। प्रत्येक वेळेला एक वेगळी थीम या ठिकाणी साकारली जाते। श्रॉफ बिल्डिंगचा हा जो परिसर आहे या परिसरामधूनच सगळे बाप्पा गिरगाव चौपाटीकडे जात असतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला श्रॉफ बिल्डिंगवरून या सगळ्या बाप्पांवर पुष्पवृष्टी केली जाते। यावेळेला ऑपरेशन सिंदूर याची आठवण राहावी अशी ही दृश्य। तर लालबागचा राजा आपल्या प्रवेशद्वारापर्यंत आलेला आहे आणि इथून मार्गस्थ होताना लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती ही त्याच जागी बनवली जाते, त्याचा आगमन सोहळा नसतो आणि त्यामुळे विसर्जनाची ही शाही मिरवणूक प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची। आज राजाचे डोळे देखील भावुक झाले।
लालबागच्या राजाचा हा शाही विसर्जन सोहळा. तुम्ही थेट पाहताय TV9 मराठी. तर दुसरी ही सिंहावर आरूढ झालेली अशी ही गणपती बाप्पाची चतुर्भुज अशी विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक राजाचं या ठिकाणी या शाही मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. तर राजाची वरून टिपलेली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर ही दृश्य आहे ती प्रवेशद्वारामधली. आणि लालबागचा राजा आता आपल्या मंडपातनं बाहेर पडत असून शाही मिरवणूक सोहळ्याला इथे सुरुवात झाली. अनेक जणांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. तो अगदी सर्वसामान्य गरीब असो किंवा मग तो अब्जाधीश असो, प्रत्येकानं इथे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतलंय. दरवर्षीप्रमाणे तरुण वर्ग देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्या राजाच्या दर्शनासाठी आलेला होता. तर उद्योग क्षेत्रातले असो किंवा बॉलिवूडमधले असो, मराठी चित्रपटसृष्टी असो, विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांनी देखील बाप्पाचं आवर्जून दर्शन घेतलंय. 10 दिवसांचा